आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या घरामध्ये कासव असतं तर त्या घरामध्ये कोणते कोणते लाभ होतात, त्याचबरोबर घरामध्ये कासव असण्याचा फायदा काय हे आपण सर्व बघणार आहोत। तर बघा, तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल, पैसा टिकत नसेल, पैसा पाण्यासारखा खर्च होत असेल तर अवश्य तुम्ही कासव घरामध्ये ठेवले पाहिजे। आता हे कासव कसे ठेवायचे, कोणत्या धातूचे ठेवायचे याबद्दलची मी माहिती तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर आपण एक माहिती बघूया। तर बघा, समुद्र मंथनामध्ये एका विशाल महाकाय कासवाच्या पाठीवरती पर्वत ठेवण्यात आलेला होता आणि या पर्वताच्या एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला राक्षस होते आणि हे समुद्र मंथन करण्यात आलं होतं। तर बघा, जे कासव ज्याच्या पाठीवरती पर्वत होता किंवा ज्या कासवाने पर्वत स्वतःच्या पाठीवर घेतलेला होता, ते कासव दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णू होते साक्षात। त्यामुळे बघा, कासव म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि ज्या घरामध्ये कासव असते त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास तिथे असतो। प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्या घराला प्राप्त होत असतो। त्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता भासत नाही, त्याचबरोबर नोकरी लागत नाही आहे किंवा आपली प्रगती होत नाही आहे, आर्थिक प्रगती थांबलेली आहे, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही। तर अशा प्रत्येक समस्यांसाठी हे जे कासव आहे, जे आपण घरात ठेवलेलं आहे, त्याचा नक्कीच आपल्याला खूप चांगला लाभ होतो, कारण साक्षात आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद तिथे प्राप्त होतो आणि जिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तिथे माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सोडून कधीच कुठेच जात नाही। आता हे जे कासव आहे ते तुम्ही कुठल्याही धातूचं वापरू शकता, जसं की पितळ, तांबे, चांदी किंवा पंचधातू, किंवा तुम्ही क्रिस्टलचं कासव देखील वापरू शकता। आता कासव ठेवण्याची जी योग्य दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा। तुमच्या घरामध्ये जर तुम्ही उत्तर दिशेला हे कासव ठेवलं तर त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो, किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी देखील हे कासव ठेवू शकता। बघा, उत्तर दिशा जी आहे ती कुबेर देवांची दिशा मानली जाते, त्यामुळे जेव्हा आपण हे कासव उत्तरेला ठेवतो तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात। ज्या धनप्राप्तीसाठी अडचणी आहेत त्या देखील आपल्या दूर होतात जेव्हा आपण हे कासव उत्तर दिशेला आपल्या घरामध्ये ठेवत असतो। आता बघा, हे कासव ठेवत असताना तुम्ही एखादी धातूचीच प्लेट घ्यायची आहे, तांब्याची घ्या, पितळेची घ्या किंवा स्टीलची घ्या, त्यामध्ये पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे कासव जे आहे ते ठेवायचं आहे। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर हे कासव ठेवणार असाल तर देवाकडे तोंड करून हे कासव ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील हे कासव ठेवू शकता। जर संतती प्राप्ती तुम्हाला होत नसेल तर एका मादी कासवाच्या पाठीवरती जे पिल्लू कासव असतं, किंवा एक कासव असेल किंवा 2 पिल्लू कासव असतील तर अशी मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता। यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत संतानप्राप्तीमधल्या त्या दूर होतात। तर अवश्य तुम्ही असं कासव जे आहे ते घरामध्ये संतानप्राप्तीसाठी ठेवू शकता। आता उत्तर दिशेला जर तुमच्या घरामध्ये हे कासव ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही घरातील पूर्व दिशेला देखील हे कासव ठेवू शकता। फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, हे कासवाचं जे तोंड आहे ते आपल्या घरातील आतल्या दिशेला झालं पाहिजे। घरातील बाहेर दिशेला हे कासवाचं तोंड येता कामा नये, कारण जेव्हा आपण हे कासव बाहेरच्या दिशेला तोंड करून लावतो किंवा घराच्या बाहेर याचं तोंड असतं तेव्हा आपल्या पैशाचा ओघ जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर जातो, किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही, तो घराबाहेर जातो। आणि जेव्हा आपल्या या कासवाचं तोंड घरामध्ये असतं किंवा आतील बाजूस असतं तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जे काही पैसा किंवा धन आहे ते आपल्या घराकडे खेचलं जातं। तर अशा प्रकारे आपल्याला ही एक काळजी कासव ठेवत असताना घ्यायची आहे।
बघा, बरेच जण घरामध्ये कासव तर आणतात, पण त्याची ठेवण्याची जी दिशा आहे ती अत्यंत चुकीची असते. त्यांना या दिशेबद्दल काही माहीत नसतं आणि मग ते काय म्हणतात, आम्ही कासव आणलेलं आहे, पण कासव आणल्यामुळे आमच्या घरामध्ये खूप धनहानी झालेली आहे किंवा घरामध्ये वादविवाद, भांडणे लागलेले आहेत. तर बघा, जेव्हा आपण हे कासव चुकीच्या दिशेला ठेवतो तेव्हा त्याचा उलट परिणाम आपल्याला आपल्या घरामध्ये पाहायला मिळतो. कारण जेव्हा आपण कासव घरामध्ये ठेवतो त्याची योग्य दिशा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही हे कासव योग्य दिशेला ठेवता तेव्हा त्याचा परिणाम हा खूप पटीने चांगला होतो. आणि जर तुमची ही दिशा चुकली, ही कासव ठेवण्याची दिशा जर तुमची चुकीची असेल तर याचा अत्यंत जो परिणाम आहे तो उलट पाहायला मिळतो. त्यामुळे कासवाची जी दिशा आहे, कासव ठेवण्याची जी दिशा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कासव जर तुम्ही घरामध्ये आणलेलं असेल किंवा आणणार असाल तर त्याची योग्य दिशा माहीत असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, कासव घरामध्ये ठेवत असताना कधीही ते चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नका. कारण दक्षिण ही जी दिशा आहे ती मृत्यूची देवता यमराज यांची दिशा आहे आणि आपण जर कासव या दिशेला ठेवले तर आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धनहानी होऊ शकते. त्याचबरोबर वादविवाद, भांडणे ही विकोपाला जाऊ शकतात. घरातील वातावरण बिघडू शकते. त्यामुळे बघा, दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही हे कासव ठेवायचं नाही. आता आपल्या घरामध्ये सगळ्यात उत्तम जी जागा आहे हे कासव ठेवण्यासाठी ती म्हणजे आपलं देवघर. आपल्या देवघरामध्ये तुम्ही हे कासव देवांकडे तोंड करून ठेवू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या बाहेरील बाजूस या कासवाचं तोंड कधीच करायचं नाही. घरातील आतील बाजूसच आपल्याला या कासवाचं तोंड करायचं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि देवघरामध्ये काही कारणांमुळे तुम्हाला हे कासव ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही अर्थातच तुमच्या हॉलमध्ये देखील हे कासव ठेवू शकता. आपण हे कासव जे आहे ते किचनमध्ये किंवा आपल्या बेडरूममध्ये शक्यतो ठेवू नका. आणि जर काही कारणांमुळे म्हणजे आपलं घर समजा छोटं आहे, रूम जास्त नाही आहेत, तर तुम्ही जेव्हा किचनमध्ये किंवा मग बेडरूममध्ये हे कासव ठेवणार असाल तर तिथे योग्य ते पावित्र्य राखलं जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर हे कासव आणताना एखाद्या शुभ दिनी तुम्ही ते कासव तुमच्या घरामध्ये आणू शकता. यातील जे पाणी आहे, या डिशमध्ये जे आपण पाणी ओतणार आहोत, तर ते तुम्हाला शक्यतो रोज बदलायचं आहे आणि रोज याच्यामध्ये ताजं पाणी जे आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर रोजची देवपूजा करत असताना तुम्ही या कासवाची देखील पूजा करायची आहे. कासवाचे पूजन करायचे आहे. नित्यनियमाने आपल्याला सेवा करायची आहे. कारण कासव हे साक्षात विष्णूंचं रूप मानलं गेलेलं आहे आणि कासवाच्या रूपाने आपण विष्णूंची स्थापना आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये करत असतो. त्यामुळे आपल्याला या कासवाची देखील नित्यनियमाने पूजा करायची आहे. त्याचबरोबर याच्यातील जे पाणी आहे ते देखील बदलायचं आहे. जर एखादी कठीण किंवा मोठी मनोकामना मनामध्ये ठेवून तुम्ही हे कासव घेणार असाल तर कासवाच्या पाठीवर सर्व सिद्धी यंत्र असलेले कासव जर तुम्ही तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवले तर तुमची कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही असे कासव देखील घरामध्ये ठेवू शकता. तर अवश्य या गोष्टींचे पालन करा आणि कासव ठेवत असताना त्याच्या दिशेची योग्य काळजी घ्या. योग्य दिशेला ते घरामध्ये ठेवा किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा धनलाभ होईल आणि नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे आगमन होऊन आपल्या घरामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील.